2 तासांनी पहिलं ट्रिप पडलं आज. ते पण 345 रुपये मीटर शिवाय जाऊ नका. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो. 2026चा हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे. 2026 मध्ये म्हणजे नवीन वर्षाचा नवीन ब्लॉग, फर्स्ट ब्लॉग. ठीक आहे मित्रांनो. तर आपल्याला आज फर्स्ट ब्लॉग मध्ये म्हणजे आज पहिल्यांदा, आज नवीन वर्षात पहिल्यांदा आज पहिली दिवस आहे आपला. तर आज चालू आहे धंद्याला. काल काल 1 तारीख होतं, पण काल 1 तारीख 31ला संध्याकाळी रात्रीचं 4 वाजेस्त धंदा केलं. तर मग त्यावेळेस दुसऱ्या दिवशी मला जमलं नाही, म्हणून काल 1 तारखेला तर मी काढलंच नाही. तर मग आज 2 तारीख आहे. 2 तारखेला आज सुरुवात करतोय की नवीन वर्षाचं नवीन, आणि काय काय चेंज करू असं मला वाटू लागलंय. तर ते चेंज करणारच आहे, कारण अजून नाही केलं. ते चेंज केल्यावर सांगेल. तुमच्याकडे पण काही सजेशन असेल तरच मला सजेस्ट करा की आपलं नवीन वर्षात आपण काय चेंज करायला पाहिजे. कारण आपलं तर काही चेंज नसतोच. कारण डेलीच्या डेली जे आपलं उठायचं, आंघोळ करायचं, निघायचं, गाडी काढायचं, धंदा करायचा, धंदा जेवढं होईल तेवढं करून घरी यायचं, एवढंच आपलं काम असतं. तर यामध्ये पण काहीतरी चेंजेस करायचं आपल्याला. मी पण ठरवतोय, विचार आहेत मनात की डेलीचे डेली क्लीन, स्वच्छ, आणि डेलीचे डेली आपल्या इस्त्री वगैरे एकदम असं एकदम फ्रेश, फुल फ्रेश राहत होतो, पण अजून जास्त फ्रेश राहायचं. कारण आपली गाडी पण फ्रेश करा, आणि पुढच्या 1-2 महिन्यात आपल्या गाडीचं काय काय कामं करून घ्यायची ते सगळं मी तुम्हाला दाखवतोच. तर आज माझ जेवण्यासाठी आता डायरेक्ट मी जेवण करूनच निघालो. जेवणासाठी आपल्याला डायरेक्ट डबा नाही घेणार. हाफ फ्राय आणि थोडे तोंडी लावण्यासाठी शेंगा, वांग आणि चपाती. त्यासोबत बघू दही असेल तर दही घेऊ. आहे ना दही? तर दही आहे, दहीची ताक करायची. थोडीशी ताक घेऊ. मग एकदा जेवण ते झालं तर आपल्याला निघालो तर परत कुठं थांबायचं, नॉनस्टॉप मारायचं. आणि अजून महत्वाचं म्हणजे आमच्या क्रियांश काय झालं का तुला? क्रियांश पूर्णपणे काय झालंय, आजारी होता 2 दिवस. आणि का आजारी होता म्हणजे काय झालं, सगळं लहान लेकरांना साथ आलेली आहे. सर्दी, खोकला, लूज मोशन म्हणजे जुलाब, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना आलेल्या आहेत लहान लेकरांची. तुमच्याही मित्रांनो आपल्या घरातले बाळ असेल तर त्यांना काळजी घ्या. खूप डेंजर आहे. पूर्णपणे आपलं बाळ वीक होऊन जातो, कारण त्याला औषध नाही आहे. म्हणजे देतात तर ते डॉक्टर म्हणले की ते 2-3 दिवस तर ते लूज मोशन चालूच राहतो. त्यावर आम्ही काही देत नाही, फक्त ग्लुकोज वगैरे असे काही तर देत राहतो. एवढंच गोष्टी होते. ठीक आहे. तर काळजी घ्या, कारण वातावरण चेंज होऊ लागले, सारखं क्लायमेट चेंज होतं, थंडी पडते, गरम होतात, आणि मधूनच आभाळ भरतो. आणि आता हल्ली मुंबईमध्ये पाऊस पडला. 1 तारखेलाच पावसानंच नवीन वर्षाची सुरुवात झाली तिकडे. ठीक आहे. तर चला आता भाऊ जेवण ते करून घेतो आणि लगेचच निघू आपण. गाडी उभारली मित्रांनो इथं. गॅस CNG आहे. 3च लाईन आहेत, त्यामध्ये आपला नंबर आहे. बरं झालं, आता एकदा गॅस कमी बसणार आहे. हा आपल्याकडे गॅस ऑलरेडी 2 पॉईंट तर गॅस आहे, तुम्हाला दाखवू शकतो का. अजून 2 पॉईंट आहे. 200 पर्यंत गॅस बसेल मला वाटतं. 200च्या पर्यंत प्रेशर असला तर आता 200च्या आतच होईल, सांगतोच तुम्हाला. तर 200चं तेवढं गॅस भरलं तर मागाधरणं ओला, सॉरी उबेर चालू आहे. ओला तर अजून चालू केलं नाही आहे. काय वाजलं तर नाही आहे तिथून इथे येतो. काही नाही, शांत वाटायला लागला धंदा. पण लोक अजून बाहेर येत नाही का मित्रांनो, सगळे आउटिंगला गेलेले आहेत, सगळं पिकनिक वगैरे त्याला सगळ्यालाच गेलेले आहेत, सुट्ट्या असल्यामुळं, नवीन वर्षामुळं. आणि आता परत हे विकेंड आल्यामुळं, शनिवार रविवार, आता उद्या, ह्या सगळ्या मिळून आता उद्या आणि परवापासून लोक परत यायला सुरुवात करतात. आणि सोमवारपासून प्रत्येक सगळ्या गोष्टी रेग्युलर चालू होतात. तर आज धंदा कसं होणार आहे तुम्हाला सांगतोच, बघतच राहा. ठीक आहे. आता आधी गॅस भरून घेऊ. ठीक आहे. आम्ही फक्त गाडीवर फक्त काम करा नाही फक्त. प्रेशर आहे का नाही? चालू केला का नाही? कुठलं चालू केलं? चालू नाही केलं. कुठलं चालू आहे मग? आता याचा ब्लॉग बनवणार आहे का? नाही, माझा ब्लॉग चालूच आहे. अच्छा, म्हणजे ब्लॉगिंग चालूच आहे आपला. हा, आता सीएनजी भरायला आलतो. ते भरलं दाखवलं मी तिकडूनच. हा ना. हा मग. आता तो वॉइस तर भाई हे नवीन ब्लॉगर बनवणार आहे हो. कधी घेणार आहे मोबाईल तो? आता याच महिन्यात घेणार आहे. सगळ्यात जास्त इथं ते आता ब्लॉग तर बनवायला चालू केलं ना, ते आपलं मग तासभर लागणार आपल्याला.
हे असले एडे लोक येत राहतात. खरं सांगतोय, असले एडे लोक येत राहतात म्हणून असल्या लोकांच्या नादीने लागायचं. होय. आयला आपल्याला जेडे बनवू लागलंय, आपल्याला जेडे बनवू लागलंय. वॉइस टाकणार ना जास्त होतं हा? स्वतःच वॉइस टाकणार ना, मग आपलंच व्हायचं आहे. स्वतःच वॉइस ऍड करतं का नाही? करतो ना मग. स्वतःच आपलं हे ओरिजिनल नाही टाकायचं, स्वतःच वॉइस ऍड करायचं. 240 मागायचे. अरे ओरिजिनलच आहे आता, ओरिजिनलच ठेवायचं. ब्लॉगला ओरिजिनलच, सोडणार. हा ब्लॉगिंगला ओरिजिनलच सोडायचा. आणि आपल्याला बघायचं असेल व्हॉइस ओव्हर करायचं, ते छोट्या मिनी ब्लॉगला व्हॉइस ओव्हर करायचं असतं. तुम्ही डायरेक्ट सोडताय. हा कॅपकट मध्ये भेटतं ना चांगलं सगळं. काय भेटतं त्याला वॉइस जरा करायला? माझा Enhance number करता आलेला का? आहे. हा? Enhance करता. हा मग एनहान्स तर करावंच लागतं ना, म्हणजे बॅकग्राऊंड आवाज सगळं क्लिअर होतं जातं. हा. बोला बोला. झालं की आपलं आता नंबर आहे, लावून टाक रे बाबा लवकर. भाऊ आता किती वाजता आपल्या ह्याच्यात? 100 रुपये रेट कमी आहे थोडं पण हा. हा लावून टाक, किती आहे आपल्या ऑलरेडी त्यात आहे 30 भरलेलं, थोडं जास्तच आहे. हा. त्याच्यात बोला. हो हो. काय म्हणतोय मी तुम्हाला, मीटर शिवाय जाऊ नका. म्हणले की तुम्हाला सगळे लोक ऐकत आणि नाही पुढचं कोणी जात असेल तर ना त्याला पण सांगायचं, भाऊ मीटरनं जा, काय परवडतं तुला विचार, त्याला समजून सांगायचं. लोक ऐकत नाही ती लोक. कॅल्क्युलेट कर म्हणायचं किती असते काय आहे. रुपये किलोमीटर झालं पाहिजे मग कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन तुम्ही पण जाऊ नका, मीटर टाकून जायचं. मीटर जाईल. हा मीटरच फिक्स. 2 तासाने मित्रांनो, 2 तासाने पहिले ट्रिप पडला आज, ते पण ओलावरती. तरी पण मी तिथं जाऊन त्यांना सांगितलं की जे माझं आपलं झालेलं 1 तारखेपासून जे डॉक्टर केशव क्षीरसागर साहेबांना सांगितलं की 1 तारखेपासून ओला उबेर रॅपिडो कुठलंही असो, एन ड्राईव्ह सगळं असलं तरी पण ना मीटर प्रमाणे जायचं. आणि ते आपल्याला लेटर आलेले, ते तुम्हाला लेटर पाहिजे असेल ना, माझा इंस्टाला जावा, इंस्टाचा बायोमध्ये व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्या व्हॉट्सअप ग्रुपला मी ते लेटर दोन लेटर आहेत, ते दोन्ही लेटर तुम्हाला पाठवणार, त्याचं प्रिंट काढा आणि आपापल्या रिक्षामध्ये लावा मित्रांनो. ठीक आहे. तर आता त्यांना तेच दाखवलं, माझ्या ह्या फोन मध्ये होता, त्या फोन मधलं दाखवलं. तर मॅडम झालेले आहेत आपले एकूण सगळ्या गोष्टी, रॅपिडो असो ओला असो. ते मॅडम म्हणले होते की उबर चालतं, त्याला माहित होतं उबर चालतो. तर त्याला म्हणलं 1 जानेवारी 2026 पासून सगळे ओला उबर रॅपिडो कुठले ऍप असलं तरी पण त्या ऍप सगळ्या मीटर प्रमाणे पैसे आकारले जाईल, असं पूर्णपणे त्यांना सांगितलं गेलंय. तर ते ठीक आहे म्हणून बसले, त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं, त्यांना म्हणजे समजेल तसं सांगितलं. तर त्याने त्या हिशोबानं ओके झाले आणि बसले. आणि त्यांना त्यांचा अंदाजे पण सांगितलं की इथपर्यंत फरक पडेल म्हणून. तर ठीक आहे बोलले, बसले. त्यांना भीती होती की बाबा कुठेतरी खूप मोठे पैसे वाढेल. तर आपण ते समजून सांगायचं असतं मित्रांनो की जेवढासा फरक पडतो तेवढासा फरक पडतो. बाय चान्सली असं सांगितलं तर त्यांना थोडंसं वाटतं की बाबा जवळपास आपल्याला फरक पडतो, तर मग ते कॅन्सल करत नाहीत. ठीक आहे मित्रांनो. तर आता पहिली राईड झालेली आपली, पहिली राईड झाली. तर आता बघू, आज खूपच धंदा स्लॅक आहे मित्रांनो. कसा अजून लोक बाहेर आहेत त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम येतोय. बसलो आता सदाशिव पेठेत येऊन, तर इथून बघतोय अजून तरी वाजलं नाहीये. म्हणलं तोवर आपल्याला तुम्हाला सांगा म्हणून सांगतोय. चला जेवण तर करून घरून आलो होतो, तर आता जेवणासाठी तर थांबायचं नाही. ठीक आहे. 263 रुपये आणि प्रमोशनचे 19 रुपये कट करून एवढे 283 रुपये तर इथंच झाले. तर हे डायरेक्ट हिंजवडी फेज 1च घेऊन आलो होतो सदाशिव पेठ मधून. तर हे ह्या रेटनं मी घेतलं ना मित्रांनो, आपण घेतलं होतं मीटर प्रमाणे. आता मीटरचे रेट दाखवतो तुम्हाला. आहे का 348 रुपये, समजलं का? 348 रुपये आपल्याला मीटर प्रमाणे घेतलो. किती झाले? बरोबर 19 किलोमीटर. ठीक आहे. हे झाले विषय. अशा पद्धतीनं आपण मीटर प्रमाणे मारत आहे, तुम्ही पण मारा. ठीक आहे. चला आता इथून अवघड आहे, तर लवकर जा ना तिकडं, माहितीये का? आता काय होतंय बघूया. इथून 2 तर भाडे आत्ता झाले, ती नवीन वर्षातले. त्याला एंड करतो, अजून काय वाजत असेल तर वाजू दे. तिन्ही चालू केलोय. आता थोडस लांबच आहे मी, कुठलं वाजेल ते उचलायचं आता. मित्रा हा फक्त तुझ्यासाठी व्हिडिओ आहे मित्रा. तू अडवलास मला, मीटरनं जा बोललास, हे खूप मला भारी वाटलं.
पण आता तुला गैरसमज होऊ नये, मी खाली मीटर टाकून आलोय खाली असं वाटू नये. पैसे जेवढंच घेतले तेवढंच घेतले मित्रांनो, मीटर प्रमाणेच पैसे घेतले. गैरसमज होऊ नये आणि बाकीच्याला पण गैरसमज होऊ नये म्हणून ना आता तुला दाखवतो. चालू आहे इथं अजून ट्रिप एंड केलंय, स्टेशनला ते आलोय. 312 ह्याचे झाले ते रॅपिडोचे. आणि तुला हे पण दाखवतो, 345 रुपये ह्याचे झाले. तर 345 रुपये मीटरचे झालेले आहेत. आणि मी बघा 340 रुपये वरचे 5 रुपये सुट्टे नाही ते हाय ते सांगतो बघा. 340 रुपये घेतलो भाऊ, ठीक आहे. आणि बाकीच्याला पण सांगतो मित्रांनो. आता एक भाऊ आपल्याला हिंजवडी फेज 1 ला भेटला होता. तो ओलावरती राईड बुकिंग घेतली होती स्टेशनची. तो मीटर म्हणल्यानंतर ते कस्टमर कॅन्सल केला. मग रॅपिडोला बुकिंग केलं, ते रॅपिडोची बुकिंग मला आली. आणि मग तो भाऊ तिथेच उभारला होता. मग मी आल्यानंतर तो मला हात केला आणि हात केल्यानंतर तो मला म्हणला की भाऊ मीटर प्रमाणे जायचं बरं का म्हणला. तर मला आणि तो बघितल्यास मला म्हणला की भाऊ तुझे व्हिडिओ बघतोय हे पण बोलला. आणि मी म्हणलं भाऊ मीच सगळ्याला मीटर सांगतो आणि मी कशाला विदाउट मीटरनं जाऊ म्हणलं. आणि मग त्याला हे गैरसमज होऊ नये त्यासमोर उगे आपण मीटर टाकला. असे खूप जण करतात, समोर अडवल्यानंतर मीटर खाली टाकतात आणि उगे आपलं चला म्हणून निघते ते. मग त्यामुळे हे व्हिडिओ होता. ते असंच सगळेजण एकीवा मित्रांनो, म्हणजे सगळ्यांचा फायदा होतो आणि कस्टमरला मीटरचा हा म्हणजे मीटरचा सवय लागतो मित्रांनो. चला मित्रांनो, मला बरं वाटलं, धन्यवाद. असंच एकी राहा आणि फॉलो करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो. आजचा A few moments later. तर मित्रांनो आजचा दिवस असं होता म्हणजे जेव्हा माझं ते हिंजवडीवर परत स्टेशन ते तुम्ही बघितलं आता काय विषय झाला होता मीटरचा. तर ते विषय झाल्यापासून कंटिन्यू माझं जे ट्रिप पडायला चालू झाले तर तिथून कंटिन्यू चालूच होते. आणि मग आता जस्ट वाजले 10. तर आत्ता आलोय मी. तर घरी आलो तर फोनवर होतो, थोडं घरच्यांशी बोलत होतो. तर मला व्हिडिओ शूट करता आला नाही. आलो व्यवस्थित पटकन रेडी झालो. आता जेवण ते करून घेणार आहे. तर आजचा नवीन वर्षाचा असा होता आपला व्लॉग. हे आमच्या क्रियास मध्ये करू लागलाय. काय करू लागलाय? मध्ये करू लागला आमच्या क्रियांश. ठीक आहे, तू जेवला लो नाही ना? खायचं आता. चला तर मित्रांनो मी जेवण ते करून घेतो. आणि थांब तसं नाही करायचं. तू काय पिला आता? होय, जेवण करून घेतो. आणि आपला आजचा असा व्लॉग सीएनजीच तिथं कसं चाललं होतं भांडण, सीएनजी भाडं वाढायचा विषय, या सगळा आजचा दिवस यातच गेला माझा. सगळा मस्त व्यवस्थित झाला धंदा, पण बऱ्यापैकी झाला. असं एवढं काही खास नाही झाला कारण अजून पूर्ण रस्ते सगळे अजून मोकळे आहेत. लोक अजून बाहेर आहेत. बघू आता उद्यापासून कसं होतो. सॅटर्डे संडे आहे उद्या. तर चला, आजचा ब्लॉगचा तुम्हाला कसा वाटला, आवडला आणि नसला आवडला ते कमेंट करा. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण तुमचा सबस्क्राईब मला खूप थोडं जास्त बरं वाटतं. तुमचं चॅनल सबस्क्राईब होत राहिले तर बरं वाटतं. थोडं तुमच्या सपोर्टची गरज आहे, सपोर्ट करा. ठीक आहे. आणि ओनली मीटर मोहीम चालू आहे मित्रांनो, तर ओनली मीटरनच धंदा करा. ठीक आहे, चला गुड नाईट. भेटू लवकरच नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.